बघा, प्रॅक्टिस सेट 2.1 मधले सर्व एक्झाम्पल चांगल्या प्रकारे बघितलेले आपण. तुम्हाला काही होमवर्कसाठी दिले होते आणि काही जे बाकी आहे ते तुम्ही स्वतः करायचे. ठीक आहे, हे सॉल्व एक्झाम्पल सोडून आणायचे तुम्ही. वरचे नाही केलेत चालतील, हे राहू द्या. फक्त हे कोणते करायचे मेनली तुम्ही, सोल्युशन आहेत का नाही. x = 3/2, x = -2. काल आपण असे क्वेश्चन घेतलेले. हा एक क्वेश्चन सॉल्व करायचा. ठीक आहे, सोल्युशन आहे का नाही ते सांगायचं. आणि हा एक ऍक्टिव्हिटी वाला क्वेश्चन सॉल्व करायचा. ठीक आहे, 2 क्वेश्चन आहे तुमच्यासाठी होमवर्कला. क्लास सुरू झाला नाही सर, होमवर्क दिला है ना. बर, बघा आता क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचे आपल्याला. त्याच्यासाठी जे गोष्टी बेसिक आहे, कन्सेप्ट, पाठ तर सर्वजण करतात, आपल्याला पाठ नाही करायचा, आपल्याला शिकायचं मेनली. हा ax² प्लस bx प्लस c काय रे, हा स्टँडर्ड फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. मग या स्टँडर्ड फॉर्मचे 4 प्रकार पडू शकतात. किती प्रकार पडू शकतात? 4. बघा कसे, लक्ष द्या बरोबर. 4 प्रकार पडतात. ax² प्लस bx प्लस c. तुम्हाला डायरेक्टच घेऊन दाखवतो, याच्यात तुम्ही कन्फ्यूज होता. एखादं इक्वेशन घेऊ डायरेक्ट आपण. व्हॅल्यू x² प्लस 9x प्लस 20 = 0. ही पहिली गोष्ट झाली तुमची. मी जे इक्वेशन लिहिते त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते चेक करून घ्यायचं तुम्ही. ठीक आहे, x² - 9x प्लस 20 = 0. 2 इक्वेशन लिहिले. त्याच्यानंतर हे तिसरं इक्वेशन, आणि हे चौथं इक्वेशन. आता तुम्ही मला सांगा, या हा बरोबर आहे, साइनचा फरक आहे. या 4 पार्ट पैकी कोणत्या पार्ट मध्ये इक्वेशन लिहिता येतं सांगा बरं. अजून लिहिता येतं का? नाही. सर याला मायनस देऊ शकतो, पण मायनस त्याला द्यायचं नाही, कारण आपण बाकीचे सगळे काय करून घेतो, पॉझिटिव्ह करून घेतो त्याला. ठीक आहे, आता ह्या 4 टाईप मध्ये तुम्हाला इक्वेशन लिहावं लागतं. ठीक आहे, लक्षात आलं. आता तुम्ही मला सांगा, वरच्या 2 इक्वेशन मध्ये आणि खालच्या 2 जोडीमध्ये तुम्हाला सारखं काय दिसतं ते मला बघू द्या. ते सोडून द्या. ax 9, 20 त्या सगळ्या गोष्टी सोडून द्या, त्या बदलणाऱ्या गोष्टी. प्लस, व्हेरी गुड. काय सारखं दिसतं? प्लस. इथं दोन्ही ठिकाणी काय रे? प्लस. आणि इथं दोन्ही ठिकाणी काय? मायनस. ठीक आहे, याच्यावर तुमचे 100% 100% 100% सगळे क्वेश्चन सॉल्व होतील. प्लस आणि मायनस. समजले इथपर्यंत? आता मला एक गोष्ट सांगा, हे जे प्लस आहे याच्यानंतरची टर्म कोणती आहे? सी. कोणती आहे? सी. म्हणजे काय, इथं प्लस काय तुमचा? सी. आणि इथं प्लस मायनस काय तुमचा? सी. म्हणजे इथं तुमचा सी कसा आहे? पॉझिटिव्ह. आणि इथं सी कसा आहे? कळाले? 2 गोष्टी कळाल्या. सी पॉझिटिव्ह, सी निगेटिव्ह. समजले इथपर्यंत? कोणाला काही डाऊट? आता इथे सी पॉझिटिव्ह, सी निगेटिव्ह. बघा, सी वरच सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आपण. सी जर पॉझिटिव्ह आहे तर बेरीज चेक करायची. काय चेक करायचं? बेरीज. बेरीजला काय म्हणतो आपण? ॲडिशन. काय, कसं सर? सगळं सांगतो, फक्त एवढं जे चालू आहे हळूहळू तेवढं लक्षात ठेवा. आणि सी जर निगेटिव्ह असेल तर काय चेक करायचं? वजाबाकी म्हणल्यापेक्षा फरक, डिफरन्स. काय चेक करायचा? डिफरन्स. म्हणजे आपल्याकडे 4 चॉईसेस आहे. इक्वेशन 4 प्रकार येईल. या 4 प्रकाराच्या बाहेर इक्वेशन येणार नाही. आलं तर ते इझी राहील. सी पॉझिटिव्ह आहे हे तुम्हाला दिसलं पाहिजे. शेवटची टर्म पॉझिटिव्ह आहे, काय चेक करणार? बेरीज. शेवटची टर्म निगेटिव्ह आहे, काय चेक करणार? फरक. कोणाचा बेरीज आणि कोणाचा फरक चेक करायचा सर? हा जो आहे हा गुणाकार असतो. काय असतो? गुणाकार. हा 20 आहे. मधातली टर्म किती आहे? 9. ठीक आहे, प्लस लिहितच नाही मी, ते तुम्हाला समजून जाईल. इथं किती आहे? 20. पण इथं किती आहे? -9. बरोबर आहे. इथं किती आहे? -20 आणि -1. बरोबर. इथं किती आहे?
-20 आणि 1. आता बघा ही एक जोडी झाली तुमची, ही एक जोडी झाली, ही आहे आणि ही. या 4 जोड्या झाल्या तुमच्या. ठीक आहे. कंबाईन मध्ये थोडाफार कोणाला प्रॉब्लेम जाऊ शकतो, कारण कन्सेप्ट लवकर मनात जात नाही. एकदा मनात कन्सेप्ट गेली की पुन्हा विसरत नाही. परत रिपीट मारतो एकदा बघा. सी पॉझिटिव्ह आहे. काय आहे? सी पॉझिटिव्ह. सी पॉझिटिव्ह असलं तर बेरीज चेक करायची. काय चेक करायची? बेरीज. आणि सी निगेटिव्ह असलं तर काय चेक करायचा? फरक. ज्यांना आन्सर आलेले त्यांनी शांत बसायचं. ठीक आहे, कळालं? आता मला एक गोष्ट सांगा, कोणत्या दोन संख्या अशा आहे ज्यांचा गुणाकार 20 आहे आणि बेरीज 9 आहे? थांबा, मला माहिती आहे बाकीच्यांना आलेलं आहे. बाकीचे विचार करा, ज्यांना नाही आलं. अशा दोन संख्या सांगा, 5 आणि 4. 4 आणि 5 चा गुणाकार हा 20 आहे. किती आहे? 20. आणि 4 अधिक 5 ची बेरीज किती आहे? 9. ठीक आहे, ठीक आहे, समजलं? काय टेन्शन घ्यायचंच नाही. सी पॉझिटिव्ह आहे. काय आहे? पॉझिटिव्ह. या निगेटिव्हला सोडून द्या. सी काय आहे? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह असलं की बेरीज चेक करायची. कोणत्या दोन संख्यांची बेरीज 9 आहे आणि गुणाकार 20 आहे? 4 आणि 5. 4 आणि 5. मग सर फरक कुठे आहे? हे मायनस साईन मला सांगा. इथं 4 आहे आणि 5 आहे. दोघांची बेरीज करून मायनस साईन केव्हा आहे तर मला सांगा बरं. दोघांनाही मायनस द्यावं लागेल. दोघांनाही काय द्यावं लागेल? मायनस. म्हणजे -4 आणि -5 ही बेरीजच आहे. असं समजू नका वजाबाकी म्हणून. कारण संख्या काय 4 आणि 5 एकत्र झालेली आहे, त्याला काय म्हणतो आपण? बेरीज. आणि हे कशावरून ठरवलं तुम्ही मला सांगा एकदा परत. बेरीज करायची हे कशावरून ठरवलं? सीच्या व्हॅल्यूवरून. ठीक आहे, या सीच्या व्हॅल्यूवरून ठरवलं तुम्ही बेरीज करायची. आता सीची व्हॅल्यू कशी आहे? निगेटिव्ह. सीची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, याचा अर्थ काय? काय चेक करणार? फरक. कोणत्या दोन संख्यांचा? ते साईनला बघूच नका. कोणत्या दोन संख्यांचा फरक 20 सॉरी 1 आणि गुणाकार 20 आहे? कोणत्या दोन संख्यांचा फरक 1 चा आहे आणि गुणाकार 20 आहे? 4 आणि 5. त्यांचा फरक 19 चा आहे. 20 आणि 1 दोन संख्यांमधला फरक. 4 आणि 5 चा फरक किती आहे? 1 चा. 5 4. ठीक आहे, इथं पण किती आलं? 5 4. समजलं? 5 4 5 आणि 4. समजायला अवघड असतं रे, सोडवायला काहीच वाटणार नाही तुम्हाला. आता मला सांगा, गुणाकार मायनस आहे. काय आहे? तुमच्या सगळ्या गोष्टी स्ट्रॉंग पाहिजे मॅथमॅटिक्स शिकताना. गुणाकार मायनस आहे याचा अर्थ कोणत्या तरी एका संख्येला मायनस साईन आहे. बरोबर आहे. गुणाकारामध्ये मायनस साईन कधी येतं? कोणत्या तरी एका संख्येला मायनस द्यावं लागेल. आता कोणत्या संख्येला मायनस द्यायचं हे मधातल्या गोष्टीवरून ठरवायचं. जर मधात मायनस साईन असेल म्हणजे याचा अर्थ मोठ्या संख्येला मायनस द्यावं लागेल. कोणत्या संख्येला मायनस द्यावं लागेल? मोठ्या. जर मधात प्लस असेल तर छोट्या संख्येला मायनस द्यावं लागेल. कोणाला मायनस द्यावं लागेल? छोट्या संख्येला. छोट्या संख्येला मायनस द्यावं लागेल. बघा आता तुम्ही बघा, -5 अधिक 4 किती आलं? -1. आणि 5 वजा 4 किती आलं? 1. थोडाफार समजण्याचा प्रयत्न करा. ह्या कन्सेप्ट आहे, परत सांगतो बघा. एकदम लॉजिकल विचार करायचा. जर सी पॉझिटिव्ह असेल, काय पॉझिटिव्ह असेल? सी, तर काय करायची? बेरीज. काय करायची? बेरीज. आणि सी निगेटिव्ह असेल तर फरक बघायचा. ठीक आहे, आता पुढं त्याच्या पुढे जाऊन थोडंफार समजण्याचा प्रयत्न करा. जर बेरीज असेल, काय असेल? बेरीज. आणि इकडे प्लस असेल. आता एवढा विचार करण्याची गरज नाही, पण सांगून राहिलो तुम्हाला, ते तर दिसतंच तुम्हाला. आता इथं बघा, इकडे द्या सोडून. ही बेरीज 20 आहे. सॉरी, बेरीज किती आहे? 9. कशी आहे? प्लस. मग दोन्ही संख्यांना प्लस. बेरीज कशी आहे? मायनस. मग दोन्ही संख्याला मायनस. आणि कशावरून ठरवलं बेरीज? सीच्या व्हॅल्यूवर. तुम्ही बघा ना, इथं 20 कसे आहे? पॉझिटिव्ह. इथे 20 कसे आहे? पॉझिटिव्ह. इथं दोघांची काय झाली? बेरीजच झाली. 4 आणि 5 ची इथं पण बेरीज झाली. 4 आणि 5 ची इथं पण बेरीज झाली. पण इथं कशी बेरीज झाली? मायनसमध्ये. आता इथं बघा, -20 आहे, -20 आहे. जेव्हा सी मायनस आला तेव्हा तुम्हाला फरकच घ्यावा लागेल. काय घ्यावं लागेल? फरक. मग दोन संख्यांमधला फरक घेतला. फरक जर मायनसचा असेल तर मोठ्या संख्येला मायनस. फरक जर प्लसचा असेल तर मोठ्या संख्येला प्लस. ठीक आहे, ह्या झाल्या कन्सेप्ट. याच्यात कोणाला काही डाऊट? आता याचा वापर कसा करायचा बघा. याचा वापर कसा करायचा आहे तुम्हाला बघा. आता तुमच्या समोर क्वेश्चन लिहितो. ज्यांना जमतं त्यांनी फक्त शांत बसायचं, मनातल्या मनात काढून ठेवायचं.
आता डायरेक्ट बघा, सगळ्यात पहिले बघायचं सी पॉझिटिव्ह आहे. काय पॉझिटिव्ह आहे? सी. 48 घेतलं. किती घेतलं? 48 आणि 14. ठीक आहे. आता जेव्हा तुम्हाला दिसलं नाही हा पॉझिटिव्ह आहे, हे लक्षात ठेवायचं नेहमी. एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, हा काय असतो? शेवटची टर्म काय असते? सी. सी पॉझिटिव्ह आहे, याच्यावर ध्यान द्यायचं फक्त. सी पॉझिटिव्ह आहे. सी पॉझिटिव्ह म्हटल्यानंतर बेरीज चेक करणार, आणि बेरीज कोणती चेक करणार? 14. कोणत्या दोन संख्यांची बेरीज 14 आहे? गुणाकार 48 आहे. 8 आणि 6. 8 गुणिला 6, 8 अधिक 6, 8 अधिक 6. समजलं? कोणते क्वेश्चन, आता मी तुम्हाला इक्वेशन असे नाही येणार ते तुमच्या मनानं, कोणती येऊ शकतात. बघा समजा आलेलं आहे, आता तुमच्या मनात पहिला विचार आला पाहिजे की सी मायनस आहे. सी काय आहे? मायनस. आणि इथं पण किती आहे? -9. तुमचा अभ्यास एवढा झाला पाहिजे की तुम्हाला कळालं पाहिजे की इथं मायनस आहे आणि फरक पण मायनसचा, याचा अर्थ मोठ्या संख्येला मायनस द्यायचं. इथपर्यंत तुमचा विचार गेला पाहिजे एकाच दमात, की पहिले फरक घ्यायचा. काय घ्यायचा? फरक. मग फरक बघा, कोणत्या दोन संख्यांचा फरक 9चा आहे ज्यांचा गुणाकार 36 आहे? पहिले फरक सांगा. 12 आणि 3. फरक का चेक केला? बघा ताबडतोब सेकंदात आन्सर येतं. तुम्हाला कोणते फॅक्टर पाठ करण्याची गरज नाही. 36 काय आहे? 36. पण निगेटिव्ह मध्ये कसं आहे? निगेटिव्ह. मायनस असलं की फरक बघायचा. कोणत्या दोन संख्यांचा फरक 9चा आहे? 12 आणि 9, सॉरी 12 आणि 3. 12 आणि 3चा फरक 9चा आहे. मग राहिलं साईन ऍडजस्ट करणं. साईन ऍडजस्ट करण्यासाठी मोठ्या संख्येला मायनस द्यावं लागेल. इथं कोणाला द्यावं लागेल? मायनस मोठ्या संख्येला. आलं उत्तर? त्याच्यानंतर लगेच -77 लिहिले. लगेच पहिला विचार मनामध्ये काय आला पाहिजे? फरक. सॉरी, फरक आला पाहिजे ना. एक मिनिट दुसरं घ्यावं लागेल. दुसरं बनलो ते. ठीक आहे, उघड येऊ दे. कोण असेल तर बाकीचे बोलू नका, बाकीचे इकडे लक्ष द्या. बघा y² प्लस 18. ठीक आहे, -40. हे -40 लिहिले मी इथं, आणि इथं लिहिले 18. किती लिहिले? 18. आता मायनस आलं, मायनस तुमच्या मनात आलं तेव्हा तुम्ही काय विचार केला पाहिजे की फरक बघायचा. काय बघायचा? फरक. जेव्हा मायनस येईल तेव्हा चेक करायचा फरक. कोणत्या दोन संख्यांचा फरक 18 आहे ज्यांचा गुणाकार 40 आहे? 20 आणि 2. मग सर आता याची त्या मुलाचे आन्सर येऊन राहिले, तुमचे आन्सर का नाही येऊन राहिले? तुमचे पाडे पाठणे. काय पाठणे? पाडे. फरक बघायचा म्हणजे काय? सरळ सरळ. सर 48 कोणत्या पाड्यात आहे? पटकन बघायचं. 6च्या पाड्यात 48 आहे, पटकन फरक चेक करायचा. आता समजा 36 आहे. 36 कोणत्या पाड्यात आहे? 6च्या. 6 आणि 6 12, नाही जमत. 36 कोणत्या पाड्यात आहे? 9च्या. 9 4 13, नाही जमत. 9 वजा 4 5. आपल्याला फरक कितीचा पाहिजे? 9चा. 36 पुन्हा कोणत्या पाड्यात आहे? 4च्या 9च्या एकच झाला. आता 12च्या पाड्यात आहे. कितीच्या पाड्यात आहे? 12. मग 12 गुणिला 3 36 होतात. मग 12 आणि 3 मधला फरक कितीचा आहे? 9चा. ठीक आहे, तिथं नसतं भेटलं तर मग पुढे जावं लागलं असतं. 18 दुनी 36. मग 18 आणि 2 ची बेरीज किती होते? 20. 18 आणि 2 चा फरक कितीचा आहे? 18 आणि 2 चा फरक 16. हे 40 आहे. किती आहे? 40. 40 कोणत्या कोणत्या पाड्यात आहे? 4च्या. 4 गुणिला 10. 4 गुणिला 10. 4 गुणिला 10. दोघांची बेरीज किती होते? 14. दोघांचा फरक कितीचा आहे? 4 आणि 10चा फरक 6चा. कितीचा आहे? 6चा. 40 पुन्हा कोणत्या पाड्यात आहे? 8 पंच 40. 8 आणि 5 ची बेरीज किती आहे? 13. 8 आणि 5 मधला फरक कितीचा आहे? 3चा. म्हणजे ते पण नाही बसून राहिलं. विचार कसा करायचा ते सांगून राहिलो तुम्हाला. या गोष्टी मी सांगून राहिलो म्हणून वेळ लागतो. 2-2 3-3 सेकंदात करू शकता तुम्ही मनामध्ये. या मग परत 20च्या पाड्यात आहे. कितीच्या पाड्यात आहे? 10 झालं ना. 4 गुणिला 10, 10 गुणिला 4 एकच आहे ना. हा, त्याच्यानंतर 20च्या पाड्यात आहे. 20 आणि 2 किती होतात? आपल्याला फरक पाहिजे. काय पाहिजे? फरक. फरक कशाहून पाहिजे? मायनस साईन म्हणून आपण चेक केलं, फरक पाहिजे. 20 आणि 2 चा फरक कितीचा आहे? 18. आलं उत्तर, भेटलं. मग इथं लिहिलं तुम्ही 20 आणि इथं लिहिलं 2. तुम्हाला आत्ताच बोललो. काय बोललो? जर फरक पॉझिटिव्ह मध्ये असेल, कसा असेल? पॉझिटिव्ह,
तर मोठ्या संख्येला काय द्यायचं, मायनस साईन. बरोबर, होच म्हणता. लहान संख्येला मायनस द्यावं लागेल, म्हणजे हा राहील प्लस, हा राहील मायनस. 20 इकडं -2. आता एक चौथा टाईप राहिला आपला. आता समजा तुमच्या पुढे बघा, आता 99 आहे. किती आहे, 99. फक्त सी ची व्हॅल्यू लिहायची. कोणती व्हॅल्यू लिहायची, सी ची. तुमच्या समोर 99 आहे. किती आहे, 99. 99 कसे, प्लस आहे का मायनस आहे? सी पॉझिटिव्ह असले काय बघतो आपण, बेरीज. काय बघतो, बेरीज. मग कोणत्या दोन संख्यांची बेरीज 20 आहे, ज्यांचा गुणाकार 99 आहे? 11 आणि 9. कस काय ओळखलं? 99 बघा कोणत्या पाड्यात आहे, पटकन 11च्या पाड्यात. मग 11 आणि 9, 11 आणि 9 यांची बेरीज मायनस मध्ये 20 आहे. मायनस मध्ये 20 आहे, आणि बेरीज मायनस मध्ये कधी येते, दोघांनाही मायनस साईन द्यावं लागेल. समजलं? या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. आता लाईफ टाइम विसरायचं नाही. आता क्वेश्चन मध्ये याचा यूज कसा करायचा ते बघू आपण. याला म्हणतात फॅक्टरायझेशन मेथड. कोणती मेथड? फॅक्टरायझेशन. म्हणजे फॅक्टर पाडायचे, सरळ सरळ काय करायचे, फॅक्टर पाडायचे त्यांचे. हा बघा, पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न सोबत सोबत. आता जे शिकलो त्याचा यूज कसा करायचा बघा. तुम्ही शांततेत बघा, सगळ्यांना समजू द्या, तुम्ही उत्तर देऊ नका. बघा, हेअर लिहून घ्यायचा पहिला प्रश्न, x² - 15x + 54 = 0. आता जे काही शिकवलं तुम्हाला ते तुम्हाला पेपरमध्ये लिहिण्याची गरज नाही. ते साईड बाय साईड कुठेतरी पेन्सिलनं पेननं लिहित असतात. पेपरमध्ये दाखवायची गरज नाही आम्ही फॅक्टर असे पाडले म्हणून. 54 आहे आणि -15 आहे. आता बघा, सेकंदात उत्तर येतं तुमचं. 54 सी पॉझिटिव्ह आहे. काय पॉझिटिव्ह? पॉझिटिव्ह म्हणल्यानंतर बेरीज चेक करायची. कोणत्या दोन संख्यांची बेरीज 15 आहे, ज्यांचा गुणाकार 54 आहे? कसं काय ओळखलं? 54 कोणत्या पाड्यात आहे, पटकन ओळखायचं. 54 कोणत्या पाड्यात आहे? 9च्या 6च्या. म्हणजे ते तुमचं 9 आणि 6. पण इथं 15 मायनस मध्ये, आणि आपण बेरीज करून राहिलो. काय करून राहिलो? बेरीज. म्हणजे दोन्ही संख्यांना काय द्यावं लागेल? मायनस साईन. हे तुम्हाला कोणाला दाखवण्याची गरज नाही. हे तुमच्या माहितीसाठी असतं, तुम्हाला फॅक्टर कसे आले ते. ठीक आहे, हे फॅक्टर पाडले तुम्ही. आता हे फॅक्टर पाडले, आता फक्त फॅक्टर पाडले, त्याचा यूज करायचा. जर फॅक्टरच पाडले नाही तर फॅक्टरायझेशन मेथड जमणार नाही. याचा यूज कसा करायचा बघा. x² या 15चे फॅक्टर पाडले आपण. कितीचे फॅक्टर पाडले? 15. त्याला बनवलं -9x आणि दुसऱ्याला काय बनवलं? -6x. जसे साईन आहे ॲज इट इज इथं ठेवायचे, आणि इकडे काय उरलेलं आहे? 54 = 0. ठीक आहे, त्याच्यानंतर जोडी बनवायची, एकच जोडी बनवायची. ठीक आहे, या जोडीमध्ये तुम्हाला सारखं काय दिसतं? x. जर मी x बाहेर घेतला तर इथं 2x होते, इथं उरला 1, आणि इथं फक्त 9 उरतील. किती उरतील? 9, कारण एकच x आहे. ठीक आहे, समजलं? आता तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सांगतो मी थोडं. x - 9 हे ब्रॅकेट जसंच्या तसं इथं ठेवा, तुम्हाला प्रॉब्लेमच जाणार नाही. ठेवलं? कळालं? बघा, परत सांगतो. या जोडीमधून आपण x बाहेर घेतला, मग हे ब्रॅकेट मिळालं, हे ब्रॅकेट उचलून जसंच्या तसं ठेवलं. आता मला सांगा, या x ला कितीनं गुणलं म्हणजे -6x येतील? -6 झाले फॅक्टर. समजलं? तुम्हाला जी रेग्युलर मेथड सांगितल्या जाते ती 6 कॉमन घ्या बाहेर. कळते ना तुम्हाला? ती करण्याची गरज नाही. सिंपल ब्रॅकेट उचलून असं ठेवायचं. उलटाही विचार करायचा कधी कधी. बी स्मार्ट, बी स्मार्टर, बी स्मार्टेस्ट. पावडर लावून का? आता x - 9 आहे. किती आहे? x - 9. इथं पण किती आहे? x - 9. त्याला बाहेर घ्या. x - 9. इकडे काय उरला रे? x, आणि इकडे काय उरला? पहिलाच क्वेश्चन आहे, टेन्शन घेऊ नका. आणि कुठेतरी मधात देअरफोर चालत टाकाय. ठीक आहे, x - 9 ला 1 0 द्या,
आणि एक्स मायनस सिक्सला दुसरा शून्य द्या. एक्स बरोबर किती झालं रे 9 और एक्स बरोबर किती झालं 6. ठीक आहे. मग फायनल मध्ये कसं लिहायचं बघा, फायनल मध्ये लिहायचं तुम्ही 9 and 6 are the roots of given quadratic equation. ठीक आहे. समजलंय. मग आपण आता याला सॉल्व्ह करू थोडंफार. बघा, ज्यांना पहिला प्रश्न समजला नसेल त्यांना दुसऱ्या प्रश्नामध्ये सर्व क्लिअर होऊन जाईल. शांततेत लक्ष द्या. ही झाली एक प्रॉपर मेथड. आता दुसरी बघा, झाला वाटतं आपला ऑलरेडी हा फॅक्टर पाडून आहे ना. हा, एक्स स्क्वेअर हेअर एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0 आहे. काय आलं मायनस. मायनस आल्यामुळे आपण डायरेक्ट काय चेक करणार रे, मधात काय आहे 1. बघा, मायनस आल्यामुळे आपण काय चेक करणार फरक. ठीक आहे. आता मला सांगा कोणत्या दोन संख्यांचा, बघा मायनस म्हटलं की फरक, डोळे लावून मायनस म्हटलं की फरक. मग 20 कोणत्या पाड्यात आहे 4 आणि 5. आता 4 आणि 5 मधला फरक बघा एकदा, एकचा आहे म्हणजे याचे फॅक्टर काय आहे 5 आणि 4. हे तर फॅक्टर समजले तुम्हाला की 5 आणि 4 फॅक्टर आहे. हे बघा, हे तुम्हाला लिहायची पण गरज नाही एक्झाम मध्ये. तुम्हाला जर मनातच जमले साईन पण देता आलं मनातल्या मनात ते डायरेक्ट लिहू शकता. 5 आणि 4 फरक कसा आहे रे प्लस. मग मायनस कोणत्या संख्येला द्यावं लागेल, लहान संख्येला मायनस द्यावं लागेल. ठीक आहे. आता हे जे पाडलेले फॅक्टर आहे ते इथे लिहा. एक्स स्क्वेअर या एक्सचे फॅक्टर पाडले आपण, एक घेतला 5 आणि दुसरा किती घेतला -4 -20 बरोबर 0. या दोघांमध्ये सारखा कोण आहे एक्स. इकडे काय उरला एक्स प्लस 5. हे ब्रॅकेट जसंच्या तसं समोर लिहायचं, एक्स प्लस 5 लिहिलं. या एक्सला किती न गुणलं म्हणजे -4x येतील, -4 इज इक्वल टू 0. इथं हा सारखा आहे, इथं हा सारखा आहे. एक्स प्लस 5 बाहेर घेतलं, इथं उरलं एक्स -4 इज इक्वल टू 0. त्यांना सेपरेट सेपरेट देऊन टाका. और एक्स -4 इज इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू किती येईल. आता 5 तिकडे गेल्यावर मायनस झाले, काय झाले मायनस. हे 4 तिकडे गेल्यावर काय झाले प्लस. आणि फायनल मध्ये मग तेच तुमचं काय हे असं -5 and 4 आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. आता जर भटकले तुम्ही, तुमचा मार्ग भटकला, क्वेश्चन सोडवताना मार्ग भटकला, इथपर्यंत आले आणि काही समजलं नाही, मग काय करायचं. मग एकदम सिंपल मेथड. इकडे बघा, याचे साईन बदलायचे फक्त 9 आणि 6. हे झालं तुमचं उत्तर. समजलं. जेव्हा तुम्ही मार्ग भटकले याचे साईन बदलायचे, लगेच हेन्स एक्स इज इक्वल टू 9 एक्स इज इक्वल टू 6 मधात जे लिहायचं ते लिहा. असं करू नका. मग याचं उत्तर काय राहील डायरेक्ट उलटा साईन -5 आणि ते चाले का. ठीक आहे. नाही म्हणजे तुम्ही इथं कुठं मार्ग भटकले की लगे बरोबर यायचं, मोठा बॉक्स करायचा एक्स इज इक्वल टू. समजलं सर्वांना. बघा सॉल्व एक्झाम्पल मध्ये एक प्रश्न आहे, m² -14m + 13. आपली रेग्युलर मेथड तीच. सी कसा आहे प्लस, सी आहे तुमचा प्लस, तो किती आहे 13 बरोबर आहे. आणि मधातली टर्म किती -14. तुम्ही लगे विचार करायला लागता की गुणाकार 13 आणि बेरीज 14 कशी येते. 13 × 13 गुणिला 1 13 गुणिला 13 × 13. आता बेरीज आहे काय बेरीज, म्हणजे तुम्हाला दोन्ही संख्यांना काय द्यावं लागेल मायनस. आता तुम्हाला डायरेक्ट आन्सर माहिती आहे किती येईल याचं उत्तर 13 आणि याचं किती येणार 1. कसं सोडवायचं तुम्हाला माहिती आहे. 14च्या ठिकाणी काय टाकायचं एकदा सिंपल परत सांगतो रिव्हिजन. -13m -m 1 लिहायची गरज नसते. -m आणि प्लस किती आहे 13.
आता याच्यामधून कोण कॉमन घेणार तुम्ही? यम. यम मायनस 13 उरलं, हेच ब्रॅकेट समोर द्यायचं यम मायनस 13. आता यमला किती बनवायचं? मायनस यम, म्हणजे किती गुणावं लागेल? -1 ना. यम मायनस 13 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय राहील? आता पुढचं तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, हा एक क्वेश्चन होमवर्क साठी सोडून आणायचा. आता बाकीचे काय आहे ते थोडे वेगळे, ते क्वेश्चन बाकीचे आपण उद्या घेऊ. पेज नंबर बघून घ्या.